पुढे जाण्याची प्रक्रिया राबवत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही ज्यांना पटतंय ते पक्षात येत आहे. तुम्ही म्हटलं हे असं पुढे सुरूच राहणार, त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्रात संपणार नाही असंच म्हणायचं का? म्हणजे आपली जास्त लोक ही निवडणुकीतूनच निवडून यावी हा प्रयत्न का होत नाही? महाराष्ट्रामध्ये निवडून आली त्यांना फोडून आणणे. महाराष्ट्रामध्ये हे प्रयोग गेल्या 50 वर्षामध्ये अनेक वेळा झालेले आहेत. आता कदाचित सोशल मीडिया हा फार मोठ्या प्रगतीमध्ये असल्यामुळे हे आता लोकांपर्यंत पोचायला लागलं. पण 78 पासून असेल किंवा त्याच्या अगोदर पासून असेल ही प्रक्रिया अनेक वेळा झालेली आहे आणि ती अनेक वेळा झाली त्यावेळी तो एक लोकशाहीतला भाग आहे. ते संविधानामध्ये तशी तरतूद आहे. ज्यांना स्वतःचं अस्तित्व पॉलिटिकल टिकवायचं असेल किंवा एखादी गोष्ट समोरच्याची पटली नसेल तर निर्णय घेण्याचा अधिकार कायद्यामध्ये जो दिलेला आहे त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याच्यामुळे हे काय आता 2019लाच झालं किंवा आता 3 वर्षापूर्वी झालं अशातला भाग नाही. 25-30 वर्षामध्ये अनेक वेळा या गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी आम्ही 4 वर्षापूर्वी हा उठाव केला तेव्हा असं एक वातावरण तयार केलं होतं की मतदारांच्या मनामधनं आम्ही उतरलेलो आहोत. मतदारांना आम्ही लोक आवडत नाहीत. परंतु ज्या ठिकाणी आम्ही 80 जागा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या, 60 जागा आपण जिंकल्या, महानगरपालिकेमध्ये चांगलं अस्तित्व आमचं राहिलं, 72-73 आमचे नगराध्यक्ष निवडून आले, जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या चांगल्या निवडून आल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मतदारांच्या मनात होतं शिवसेनेच्या ते आम्ही केलं म्हणून मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं. आता माझ्या जिल्ह्याचं एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो की आम्ही जेव्हा एकत्र काम करायचो त्यावेळी 33 जिल्हा परिषदेचे सदस्य हे मूळ शिवसेनेचे होते. आम्ही ज्यावेळी बाहेर आलो आणि शिवसेना आणि युबीटी आमच्यामध्ये ज्यावेळी लढत झाली तेव्हा फक्त 4 सदस्य त्यांचे निवडून आले आणि 41 सदस्य शिवसेनेचे निवडून आले. त्याच्यामुळे जो आपण म्हणतो की वंदनीय बाळासाहेबांचा बेल्ट आहे शिवसेना, ती कोकणातनं सुरुवात होते. आम्ही 20 जागा सिंधुदुर्गामध्ये लढलो, आम्ही 17 जागा जिंकलो. आम्ही स्वबळावर रायगडमध्ये लढलो, आम्ही 26 जागा जिंकलो. ठाण्यामध्ये आम्ही जिंकलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो जो कोकण पट्टा हा बेल्ट आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन केलं की जे गुवाहाटीचा प्रकार घडला त्याच्यामध्ये कोणी मतदार नाराज नाही, उलट त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा बाणा दाखवला पण अख्ख्या कोकण पट्ट्यात शिवसेना आली. खर तर बाळासाहेबांचा बाणा दाखवला असं आपण म्हणतो. आज 60वा वर्धापन दिवस आहे आणि शिवसेना एक नाही असं चित्र आहे. आज बाळासाहेबांना काय वाटलं असतं? बाळासाहेबांना नक्कीच शिवसेना दुभंगली याचं नक्की दुःख वाटलं असतं. परंतु हा देखील आनंद झाला असता की बाळासाहेबांचं जे वाक्य होतं की सर्वसामान्यातला सर्वसामान्य शिवसैनिक हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याच्याबद्दल 100% एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी कौतुक केलं असतं आणि आमचं देखील कौतुक केलं असतं की काँग्रेसच्या मांडीवर बसलेले तुम्ही सगळे इकडे आला आणि एका शिवसैनिकाला तुम्ही मुख्यमंत्री केला. याबाबत नक्की आमची पाठ बाळासाहेबांनी थोपटली असती. परंतु 2 शिवसेना झाल्या याचं मात्र त्यांना दुःख झालं असतं. आता म्हणजे राज्याचं इक्वेशन सुद्धा ऑपरेशन टायगरमुळे बदल